राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा आमच्या मुंबईमध्ये मस्त धोधो मुसळधार पाऊस पडतो आणि पावसामध्ये गरमागरम भजी आणि चहा काय मस्त ना। तर आमच्या आहोंना मिरची भजी खायची इच्छा झालेली, तर काल परवाच मी केलेली मिरची भजी जशी आपण अख्ख्या मिरचीची करतो, पण आज म्हटलं काहीतरी वेगळं करावं। तर ह्या पाव किलो मिरचीमधल्या मिरची उरली होती, तर ती मिरची लांब लांब अशी मधनं पोट फाडून कापून घेतली, कांदे कापून घेतले 2, बेसन पीठ टाकलं, कॉर्नफ्लॉवर टाकला, अंदाजानेच टाकलाय, मीठ टाकलंय। तर तुम्ही देखील तुमच्याकडे मिरचीच्या अंदाजाने कांदे घ्या, बेसन घ्या, कॉर्नफ्लॉवर घ्या, मीठ टाका, हळद टाका, ओवा आणि तीळ हे सगळं टाकून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। ही भाजी जेव्हा मी बनवत होती तर मी म्हटलं कांदा वगैरे घालून मी काहीतरी वेगळं बनवते, पण काय माहिती ही कशी बनते कशी नाही, पण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ही मस्त क्रिस्पी झाली होती भजी। अशा प्रकारचं थोडंसं जाडच बॅटर बनवून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही। आणि कढईमध्ये तेल गरम केलं आणि भजी सोडायला सुरुवात केली। बनवताना वाटत होतं की मुलं खातात का नाही, त्यात कांदा टाकलेला आहे, काहीतरी वेगळं ट्राय केलेलं आहे, पण बनवता बनवताच मुलांनी अर्धी संपवली। तर ही भजी एवढी टेस्टी झाली होती। अशा प्रकारे मी तेलामध्ये सगळी भजी सोडली आणि जेवढं बॅटर बनवलं होतं सगळ्याची मस्तपैकी भजी तळून घेतली। पावसाचं वातावरण होतं आणि मस्त संध्याकाळची वेळ होती, तर भजी आणि चहाचं कॉम्बिनेशन एवढं मस्त झालं होतं। जर तुम्हाला देखील मिरचीची भजी आवडत असेल तर तुम्ही असं काहीतरी वेगळं डिफरंट नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण ही भजी आवडेल आणि मुलं देखील खाऊ शकता। कारण मिरची भजी बघितली की मुलांना थोडंसं टेन्शन येतं की बाबा भजी तिखट असेल, पण यामध्ये कांदा घातलेला आहे आणि मिरच्या कापलेल्या आहेत, या मिरच्या तिखट देखील नसतात आणि क्रिस्पी असल्यामुळे त्या मिरची भजी पटापट सगळ्यांनाच आवडते आणि लगेचच संपते। तर अशा प्रकारे सगळी जेवढं बॅटर होतं सगळी मिरची भजी मी तळून घेतली आणि सगळ्यांना आवडली। तुम्ही देखील एकदा करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी। तर आता बघू शकता तुम्ही एवढीच भजी राहिलेली, बाकीची भजी येता जाता मुलांनी संपवलेली आणि म्हटलं आता मुलांनी टेस्ट केली आहे, आहोंनी टेस्ट केली आहे, तर मी पण टेस्ट करावी। तर मी ही भजी टेस्ट करायला घेतली, तर खरंच ही भजी खूपच टेस्टी बनली होती। तुम्ही देखील ट्राय करा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।